डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. लक्षात असू द्या हे जे 2x आहे अँगलमध्ये मल्टिप्लाय होणार नाही, पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक टर्मला मल्टिप्लाय होते. मायनस 2 कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x. 2x चा डेरिव्हेटिव्ह येते 2, ते इकडच्या साईडला लिहितो. 2 cos 2x मायनस 2 इंटू साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ते येईल 1. हे आहे dy बाय dx. dy बाय dx ची हे व्हॅल्यू झाली. आपल्याला dy बाय dx ॲट इक्वल टू 0 वर x चे व्हॅल्यूज ऑब्टेन करायचे. मी डायरेक्टली इक्वल टू 0 जर लिहिलो तर मला x चे व्हॅल्यूज क्लिअरली ऑब्टेन होईनात. मी इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टर्म आणून घ्यायचा प्रयत्न करतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तर इथं cos 2 थीटा दिसेल. cos 2 थीटाचा फॉर्म्युला यूज होते. cos 2 थीटाचे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. दुसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हे cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आपण यूज करू कारण समोर पण cos चा टर्म आहे. cos 2 थीटाच्या जागी मी 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 लिहितो. हे होईल dy बाय dx इज इक्वल टू ट्वाइस ऑफ 2 cos स्क्वेअर x. इथं थीटाच्या ऐवजी x आहे व्हेरिएबल. 2 cos स्क्वेअर x मायनस 1 मायनस 2 cos x मायनस 2 cos x. हे होईल 4 cos स्क्वेअर x मायनस 2 4 cos स्क्वेअर x मायनस 2 मायनस 2 cos x. आता हे किती आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलाय इन टर्म्स ऑफ x. हे होईल dy बाय dx इज इक्वल टू 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2. बट क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. ते पण कंडिशन आपल्याला दिले dy बाय dx इक्वल टू 0. नाव किंवा बट dy बाय dx इक्वल टू 0 जेव्हा राहते तेव्हा आपल्याला x चे व्हॅल्यूज काढायचे. dy बाय dx ची हे व्हॅल्यू आहे आणि dy बाय dx इक्वल टू 0 याचाच अर्थ हे व्हॅल्यू इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वल टू 0. दॅट इज 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2 इक्वल टू 0. 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2 इक्वल टू 0. आता आपल्याला फॅक्टर्स ऑब्टेन करायचे त्याचे. 4 इंटू मायनस 2 हे होईल मायनस 8. मायनस 8 चे फॅक्टर आणण्यासाठी मायनस 4 इंटू 2 जर मी लिहिलो तर मिडल टर्म ऍडजस्ट होते. हे कंडिशन ऍडजस्ट होते. 4 cos स्क्वेअर x मायनस 4 cos x प्लस 2 cos x म्हणजे आपले फॅक्टर काय झाले मायनस 4 आणि 2. मायनस 4 cos x प्लस 2 cos x मायनस 2 इक्वल टू 0. या दोन्ही मधनं आपण 4 cos x कॉमन घेऊ शकता. मी जर 4 cos x कॉमन घेतलो तर ब्रॅकेट मध्ये उरेल cos x मायनस 1. इथं उरेल cos x मायनस 1. इथून मी cos x मायनस 1 कॉमन काढण्यासाठी आपल्याला 2 कॉमन घ्यावं लागेल. 2 जर कॉमन घेतलो तर ब्रॅकेट मध्ये उरेल cos x मायनस 1 इक्वल टू 0. cos x मायनस 1 आपण दोन्ही टर्म्स मधून कॉमन घेऊ. cos x मायनस 1 जर कॉमन घेतलो तर ब्रॅकेट मध्ये उरेल इथून 4 cos x प्लस 2 इक्वल टू 0. 4 cos x प्लस 2 इक्वल टू 0.
दोन टर्म्सचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 यायला, याचा अर्थ दोन्ही पैकी कोणता तरी एक टर्म 0 राहते. दॅट इज either cos x minus 1 equal to 0 or 4 cos x plus 2 equal to 0. Cos x equal to 1 or 4 cos x is equal to minus 2. इथून आता आपल्याला x चे व्हॅल्यू सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कन्सेप्ट थोडक्यात यूज करावं लागतील. क्विकली मी यूज करतो इथं. cos x इज इक्वल टू 1. cos ची व्हॅल्यू 1 कोण्या कोण्या अँगलला होते? 0 to 2 पाय मध्ये. cos 0 ला 1 होते आणि cos 2 पाय ला पण 1 होते. लक्षात असू द्या. cos 0 लाही 1 होते बट cos 2 पाय ला पण 1 होते. बट x ची व्हॅल्यू आपल्याला 2 पाय नको, 2 पाय पेक्षा काय पाहिजे? लहान पाहिजे. म्हणून हे आपल्याला डिस्कार्ड करावं लागते. म्हणजे 1 च्या जागी मी cos 0 लिहितो. cos x इज इक्वल टू cos 0. समजत असेल? मी 2 पाय का डिस्कार्ड केलो? कारण आपल्या x चे जे कंडिशन्स दिलंय, x 0 पाहिजे किंवा 0 पेक्षा मोठीही चालते, बट 2 पाय नको, 2 पाय पेक्षा लहान पाहिजे. म्हणून मी 2 पाय घेतलेला नाही. और इकडे समोर सॉल्व करायचं आहे थोडं. cos x इज इक्वल टू -2/4 दॅट इज -1/2. इथून तर x ची व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन झाली. x इज इक्वल टू 0. cos थीटा इक्वल टू cos अल्फा हे फॉर्म्युला यूज करून डिटेलमध्ये जाऊ नका. आपण काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर सॉल्व करायला नाही. आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आणि जनरल सोल्युशनही कॅल्क्युलेट करायचे नाहीत आपल्याला, कारण इथे लिमिट्स दिलेले आहेत. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. cos x इज इक्वल टू -1/2. हे होईल cos x इज इक्वल टू मायनस cos ची व्हॅल्यू 1/2 कोण्या अँगलला होते? cos ची व्हॅल्यू 1/2 60 डिग्रीला होते. 60 डिग्रीला ते होईल cos π/3. 60 डिग्रीला आपण π/3 रेडियन असं म्हणतो. x इज इक्वल टू 0 तर ऑलरेडी आपल्याला ऑप्शन झाले. और लिहून समोर लिहित राहतो मी. आपण x ची व्हॅल्यू डायरेक्टली π/3 इथं म्हणू शकणार. इथं मायनस आहे, हे मायनस आपल्याला काढून टाकावं लागेल. cos सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह राहते. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos π - θ ला मी -cos θ म्हणू शकतो आणि cos π + θ ला सुद्धा मी -cos θ म्हणू शकतो. अलाइड अँगल फॉर्म्युलेज आहेत. म्हणजे इथं -cos θ आहे, -cos θ या जागी cos π - θ म्हणू शकतो मी, cos π + θ ही म्हणू शकतो. cos x इज इक्वल टू -cos θ याला मी cos π - θ किंवा cos π + θ असंही म्हणू शकतो मी. आणि हे दोन्ही व्हॅल्यूज मध्ये कंडिशन जे आहे 0 च्या इक्वल किंवा मोठी आणि 2 पाय पेक्षा लहान सॅटिस्फाय करतात. हे होईल और cos x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय जर केलो 3π - π हे होईल cos 2π/3. 3π + π हे होईल cos 4π/3. x is equal to 0 or x is equal to 2π/3 or x is equal to 4π/3 हे आपले रिक्वायर्ड x चे व्हॅल्यूज आहेत. x इक्वल टू 0 किंवा x इज इक्वल टू 2π/3 किंवा x इज इक्वल टू 4π/3. अजून एक व्हॅल्यू ऑप्टेन झाली असती x इज इक्वल टू 2π ऑप्टेन झाली असती. कधी? जर इथं लेस दॅनच्या ऐवजी इक्वल टू जर राहिलं असतं तर. इक्वल टू आपल्याला दिलं नाही.
त्यामुळं 2 भेटत नाही. x इज इक्वल टू कॉस एक्स इज इक्वल टू 1 जे आहे, कॉसची व्हॅल्यू 1 दोन व्हॅल्यूजला होते, 0 अँगलला आणि 2 ला पण 1 होते. बट 2 आपल्या रिक्वायर्ड कंडिशन्स मध्ये नाही, लेस दॅन 2 आहे, म्हणून आपण x इज इक्वल टू 2 हे आन्सर लिहिल्या नाही. चला लिहून घ्या. या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट फ्रॉम द हिंट बास्केट आणि फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. मी हिंट वगैरे काही सिलेक्ट न करता डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. तुम्हाला जे ब्रॅकेट फिलअप करून घ्यायचे तिथं रिक्वायर्ड कंडिशन अनुसार ते फिलअप करून घ्या तुम्ही. क्वेश्चन नंबर 8. त्यांनी दिलंय लेट f of x is equal to x square plus 5. त्यांनी कन्सिडर करायला सांगितलं f of x is equal to x square plus 5 and